कोण आहे? अरे स्नेहा, तू? का? अजून कोणी येणार होतं का? नाही ग, ये. काय रे योगेश, किती फोन करते तुला मी, भेटणं नाही, बोलणं नाही. आणि हो, माझ्या प्रोजेक्टची स्टडी अजून संपली नाही हा. मस्करी करते, पण तुझा काहीच रिप्लाय नव्हता म्हणून मीच आले तुला भेटायला. आणि बॅग कुठे निघालायस का? मला बोलला नाहीस. योगेश, काय झालंय? काही नाही झालं. तुला येत नसताना तू खोटं का बोलतोस? तुला फोन येतोय, उचलत का नाहीयेस? योगेश, तुझ्या बाबांचा फोन येतोय. तुला काय करायचंय स्नेहा? हा माझा पर्सनल मॅटर आहे. तू त्यात लक्ष घालू नकोस. प्लीज लिव्ह मी अलोन. आय एम सॉरी स्नेहा. इट्स ओके. पण याआधी सुद्धा तुझे पर्सनल प्रॉब्लेम डिस्कस केलेत ना आपण, म्हणून विचारते, काय झालंय? बाबांचा फोन का घेत नाहीयेस तू? मला नाही बोलायचं त्यांच्यासोबत. पण का? मी त्यांना सांगितलंय मी जॉब सोडलाय आणि मला त्यांनी बोलावलंय. ते आता माझी समजूत काढणार. मग प्रॉब्लेम काय त्यात? स्नेहा, तू माझ्या बाबांना नाही ओळखत. ते मला इमोशनली ब्लॅकमेल करणार आणि परत जॉब करायला कन्व्हिन्स करणार. मला हे सगळं नाही करायचंय. अच्छा, म्हणून तू बाबांचा फोन घेत नाहीयेस. पण तुला काय वाटतं, अशाने तुझा प्रॉब्लेम सुटेल? कदाचित. म्हणजे ते दिवसभर मला फोन करतील आणि मी नाही उचलल्यावर कंटाळून नाही करणार परत. योगेश, तुझा हाच प्रॉब्लेम आहे. तू ना नेहमीच प्रॉब्लेम्सपासून, परिस्थितीपासून पळत असतोस. पण आता थांबतायत ना प्रॉब्लेम्स. असं फक्त तुला वाटतं, पण ते तात्पुरते थांबतात. नंतर कधी ना कधी ते परत येतीलच. तेव्हा तू काय करशील? तेव्हाचं तेव्हा बघेन. मग आत्ताच बघ ना. तो प्रॉब्लेम आत्ताच आलाय असं समज. मला आत्ता हेच योग्य वाटतंय. तुझ्याकडे काही सोल्युशन आहे का? असेल तर सांग, मी लगेच इम्प्लिमेंट करीन ना. बरं, मला सांग, बाबांनी याआधी पण असं केलंय का? बऱ्याच वेळा. ते नेहमीच असे वागतात. त्यांचा ना मला स्वभावच कळत नाही. कधी प्रेमाने बोलणं नाही, समजावून सांगणं नाही. एकदा ना त्यांनी मला कॉलेजला सिगारेट ओढताना पाहिलं. तेव्हा मला काहीच बोलले नाहीत आणि लगेच घरी बोलावून घेतलं. पण घरी आल्यावरही काही बोलले नाहीत. पण आईवर मात्र जाम चिडले होते. मुलाला वळण लावता आलं नाही, संस्कार करता आले नाहीत. त्यानंतर मी सिगरेट सोडली होती. पण मी बाहेर गेलो की ते आईला पुन्हा ऐकवायचे. याचे काळे धंदे अजून बंद झाले नसणार. हा अजूनही सिगरेट ओढत असणार. सारखी कटकट घालायची आईभोवती. याने ना आई अजून चिडायची. ती माझ्याशी यामुळे कधीच बोलायची नाही. एकेकाळी ना आई माझी खूप चांगली फ्रेंड होती, बेस्ट फ्रेंड. आणि या सगळ्यामुळे ती माझ्यापासून खूप लांब गेली. मी गमावलं तिला. आणि तिला त्रास नको म्हणून मी बाबांचं सगळं ऐकलं. अरे मग तू त्यांच्याशी कधी काही बोलला का नाहीस? काय बोलणार मी त्यांच्याशी? मला त्यांच्याशी बोलायची इच्छाच नाहीये. त्यांना ना सगळ्या गोष्टी कंट्रोल करायला आवडतात. आधी आईला आणि आता मलाही. आणि तसं काही नसेलच तर? म्हणजे? आता तू तुझ्या बाबांशी कधी काही बोलला नाहीसच, तर तुला कसं कळेल की ते असं का करतात? सी,
सायकोलॉजी सेज जर एखाद्या व्यक्तीची सायकोलॉजी काय आहे हे जाणून घ्यायचं असेल ना, तर त्याची मनस्थिती कशी आहे ते आधी जाणून घेतलं पाहिजे. आणि तेच आपण करत नाही. म्हणजे तुला असं म्हणायचं की माझे बाबा सगळं बरोबर वागतात? ते चुकीचे आहेत असं तरी मी कुठे बोलले? आणि आयुष्यभर बाबा तुझ्याशी असेच वागत आले का? नाही, जेव्हा मी लहानाचा मोठा झालो तेव्हापासून तरी ते असेच वागतात. मग कदाचित ही त्यांची काळजी असू शकते ना. या सगळ्या गोष्टींना काळजी म्हणतेस तू? नाही तसं नाही, पण नेहमीच बाबांनी तुला असं वागवलंय? नाही, त्या सगळ्या गोष्टी सोडल्या तर तसे बरे वागतात ते. बर, त्यांच्याबरोबरच्या तुझ्या चांगल्या आठवणी कोणत्या आहेत? कमीच आहेत तशा. बाबांनी मला ना कुठल्याच गोष्टीची कमी पडू दिली नाही. आमच्या बिल्डिंगमध्ये सगळ्या मुलांकडे सायकल होती. त्यांनी माझ्यासाठी सायकल घेतली पहिल्यांदा, पण तीही सेकंड हँड. तसा चांगला बॉन्ड होता आमच्यात. आमच्या शाळेत एकदा ड्रॉइंग कॉम्पिटिशन होती. तिथे सगळ्यात वाह्यात चित्र मी काढलं होतं. तेव्हा सगळी मुलं हसली होती माझ्यावर. पण माझ्या बाबांनी मी काढलेलं चित्र गुपचूप लॅमिनेट करून घरातल्या भिंतीवर लावलं होतं. आणि मला नेहमी म्हणायचे, हे बघ, आपले पहिले प्रयत्न असे असतात, याच्यात नेहमी सुधारणा करत राहायची. नंतर त्यांनी मला 10वीला 12वीला जिथे ॲडमिशन हवं तिथे घेऊन दिलं. पण ना त्यांची गोष्ट मला कधीच आवडली नाही. मला आवडत नसतानाही ते त्यांच्या कामावर मला घेऊन जायचे. तेव्हा मला असं वाटायचं ना, केव्हा मी इथून एकदा बाहेर पडतोय. तेव्हापासून सगळंच बदलत गेलं. मी कधीच बोललो नाही त्यांच्याशी. तसं खूप काय केलं त्यांनी माझ्यासाठी. पण आता सगळंच बदललंय. नंतर मी बदललो. एवढं सगळं तर केले तुझ्या बाबांनी तुझ्यासाठी. पण मग नंतर असं काय झालं असेल? याचं उत्तर तर तूच दिलंस ना. मगाशी तू म्हणालास की नंतर तू बदलत गेलास. तसेच तुझे बाबा सुद्धा बदलत गेले असतील. त्या दिवशीची तुला तुझी ती सेकंड हँड सायकल आठवते. पण दुसऱ्या मुलांसारखीच माझ्या मुलाला सुद्धा सायकल हवी आहे ही तुझ्या बाबांची तळमळ तुला लक्षात आहे? ती सायकल त्यांनी कुठून आणली हे सुद्धा तुला माहिती नसेल. तुला त्यांनी चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन दिलं, पण त्या कॉलेजची फीस भरण्यासाठी त्यांना किती टाचा झिजवाव्या लागल्या असतील हे तरी माहिती आहे का तुला? आणि कदाचित ते मुद्दामूनच तुला त्यांच्या ऑफिसवर घेऊन जात असतील. तू तेव्हा त्यांचं ऑफिस बघितलं, पण घर चालवण्यासाठी आपला बाप किती खस्ता खातोय हे तू इग्नोर केलंस. आणि कदाचित त्यांना तेच दाखवायचं असेल. पण मग त्यांनी मला का सांगितलं नाही हे सगळं? योगेश, कुठलाच बाप तोंडावर सांगणार नाही. मग आमच्या बॉन्डचं काय? ते कदाचित तुझ्या ड्रॉइंगसारखं झालं असेल. नंतर तुझ्या बाबांना धीर आला असेल आणि त्यांना वाटलं असेल की यापुढे आपला मुलगा चुकणार नाही किंवा तसा तो प्रयत्न करेल. योगेश, तुझे बाबा नाही बदलले रे, तू मोठा झालास. आणि नाही रे कुठल्याच बापाला असं दाखवता येत. जेव्हा त्यांनी तुला सिगारेट ओढताना बघितलं तेव्हा हवं असतं तर त्यांनी तुझ्या 2 कानाखाली दिल्या असत्या, पण तसं त्यांनी नाही केलं. कदाचित त्यांना माहिती असेल की तू स्वतःहून सुधारशील म्हणून, पण तसंही तू नाही केलंस. अगं पण मग त्यांनी तसं मला सांगायचं ना, ते आईला का बोलायचंय? तुझी आई नंतर, अगोदर त्यांची बायको येते. ते त्यांचं बघून घेतील ना, नवरा बायको. आणि बाबांविषयी आई असं तुझ्याजवळ कधी काही बोलली का? नाही. मग त्यांनाच माहिती असणार ना त्यांच्या संसारातले धागेदोरे, आणि ते आपल्याला कधीच नाही कळणार. फार अवघड असतं रे मोठ्या झालेल्या मुलाला सांभाळणं. आणि तेव्हा तुमच्यातल्या बॉन्डची सुरुवात त्यांनी केली होती, पण आता तू मोठा झालास ना, कदाचित त्यांना अपेक्षित असेल की यावेळेस तयार होणाऱ्या बॉन्डची सुरुवात तू करावीस. पण तसं तू काही केलं नाहीस
आणि आता असं बोलतोयस? स्नेहा, माझं खरंच चुकलं ग. ज्या माणसाने मला आयुष्यभर समजून घेतलं त्यांना मी कधीच समजू शकलो नाही. यापुढे मी असं कधीच करणार नाही. गुड. हे तू किती भारी आहेस ग. तुझ्या बाबांना नेहमी तुझ्यावर प्राऊड फील होत असेल नाही का? हो, पण हे सगळं सांगायच्या आधीच ते निघून गेले. म्हणजे 4 वर्ष अगोदरच सोडून गेलेत ते मला. खूप काही सांगायचं होतं रे, पण नाही सांगता आलं. पण तुझं तसं नाहीये ना? तू बाबांना कॉल कर, त्यांना खूप बरं वाटेल. नक्कीच. उचल. हॅलो. हा बाबा, हा जरा कामात होतो. नाही, जेवायचंय अजून. तुम्ही जेवलात का? बर, जेवण करा. आणि येणारच आहे मी तिकडे. काळजी करू नका आणि वाटही पाहू नका. ओके, करतो नंतर फोन. हो, बाय. आज तुझ्यामुळे ना माझा हरवलेला बाबा मला परत मिळाला. चहा घे ना. हॅलो, कुठे गायब आहेस? चहा ठेवलाय त्याने, घे. तब्येत वगैरे ठीक आहे ना तुझी? अरे डोंट वरी, मी एकदम ठणठणीत आहे. ओके. मग प्रॉब्लेम काय आहे एक गोष्ट, पण कशी शेअर करू ना तेच कळत नाहीये. आणि सध्या माझा कोणी मेल फ्रेंड पण नाहीये ना. मग तुला माहिती आहे ना की मी एकमेव चॉईस आहे तुझ्याकडे. मग कर ना शेअर. तू माझी मेल फ्रेंड आहेस का? पण माझा प्रॉब्लेम मी शेअर केला होता ना तुला. आता तुझं तू बघ बाबा, तुला सांगायचं आहे की नाही. पण मला वाटतं की तू मला सांगावं. नौटंकी करू नकोस, सांगतो. हा, 1 मिनिट. आता सांगा. कसं आहे माहिती आहे का स्नेहा? हे बघा, जे काही सांगायचं आहे ना ते नीट सांग. बरं सांगतो. स्नेहा, यू नो ना, ॲक्च्युली मी एका सिरियस रिलेशनशिपमधून बाहेर पडलोय. आणि कुठेतरी मन लावण्यासाठी ना मी डेटिंग ॲपवर गेलो. आणि 5-6 वेळा मी डेटवर पण गेलो. काय शहाण्या, मला का नाही सांगितलंस? आधी ऐक तर खरं. मी 5-6 वेळा डेटवर गेलो, म्हणजे त्या मुलींना मी भेटलो पण. त्यातल्या 4-5 मुलींनी ना मला सेक्ससाठी विचारलं आणि मी त्यांना नाही म्हणालो. म्हणजे मी बरोबर केलं की चूक केलं? तुला काय वाटतं? अगं हसतेस काय? सॉरी सॉरी सॉरी. हा, चुकून हसली. खरंच सॉरी. बरं मला सांग, तुला काय वाटतं ह्याच्यावरती? म्हणजे तुझं काय म्हणणं आहे? मला काहीच कळत नाहीये. आणि कधी कधी वाटतं ना आत्ताच एका रिलेशनशिपमधून बाहेर पडलोय आणि एक लड़की की जख्म एक लड़की भर सकती है या विचाराचा मी नाही आहे. आणि कधी कधी वाटतं हा एक जस्ट कॅज्युअल हुकअप आहे. हा विचार करून पुढे जावं असं वाटतं. म्हणजे मी फक्त कन्फ्यूज झालोय. तू स्वतःला कन्फ्यूज करून घेतोयस.
आणि हे बघ, लव आणि लस्ट ह्यामध्ये फार अंतर आहे. लस्टमध्ये ना घालवलेली रात्र आपल्याला लक्षात सुद्धा राहत नाही, आणि तेच लवमध्ये म्हणजे प्रेमात घालवलेली रात्र आपण आयुष्यभर विसरत नाही. आता तू ह्या गोष्टींकडे कसा बघतोस त्यावर डिपेंड आहे सगळं. तू सेक्सकडे कसा बघतोस ते इम्पॉर्टंट आहे. आणि जर कॅज्युअल हुकअप म्हणून बघत असशील तर इट्स फाईन. हां, पण कधीही तुला जर असं वाटलं ना कॅज्युअल हुकअपमध्ये पुढची व्यक्ती तुझ्यासोबत इमोशनली इन्व्हॉल्व होतीये आणि तरीसुद्धा तू कॅज्युअल हुकअप करतोयस ना, तर तुझ्यासारखा दरिद्री तूच. आपल्या भाषेमध्ये फायदा घेणं म्हणतात याला. आणि मग मनात गिल्ट वगैरे काय येतंय? अरे मग चांगली गोष्ट नाही आहे का ही? तुला गिल्ट येतंय हा त्या गोष्टीचा पुरावा आहे की यू वर टू लॉयल विथ युअर पास्ट रिलेशनशिप. त्यामुळे आता हे सगळं तुझ्या डोक्यात येणं साहजिक आहे. पण तुला जर वाटत असेल ना की तू चुकीचं करतोयस तर तू बिंदास माघार घे. आणि जर का वाटत असेल की वर्कआउट होऊ शकतं देन गो फॉर इट माय फ्रेंड. आणि स्नेहा मॅडमला कॅज्युअल हुकअप बद्दल काय वाटतं? अरे आता कधीपासून तेच सांगतेय तुला. योगेश, वी बिलॉंग्स टू मिलेनियल जनरेशन. आणि आता आपल्यातही भरपूर प्रेमाचे प्रकार आहेत. सिरियस रिलेशन, टाइमपास रिलेशन, ओपन रिलेशन, लिव्हिंग रिलेशन. आणि मला असं वाटतं या सगळ्यात सुद्धा काही मर्यादा असल्या पाहिजे. आता फ्रेंड्स विथ बेनिफिटच्या नावाने बाजार चाललाय. या फालतू गोष्टीमुळे ना कितीतरी छान फ्रेंडशिप रुईंड होतात आहे. ह्या फॅडमुळे आपण आपल्या 4-5 वर्षाच्या जुन्या फ्रेंडला नाही ना अप्रोच करू शकत. काहींचं होतं वर्कआउट, काहींना आधी बरं वाटतं आणि नंतर तेच त्यांच्या अंगावर येतं. हो ना, मला पण असं कधी कधी वाटतं की आपण ना आद्यात आहोत ना मध्यात. आणि बघ ना, वेस्टर्न कल्चरच्या नावाखाली आपण काय काय करतोय. लोकांनी तर त्यांच्या घरात मुलींसाठी स्कर्ट ॲक्सेप्ट केलेत, पण सुनांसाठी नाही. काय तर म्हणे यूज गोष्टी. आता रिलेशनशिपमध्ये आधी ज्या मुलींनी सेक्स केलाय त्यांच्याकडे किती दुय्यम नजरेने बघतात लोक. मला तर याचं काहीच वाटत नाही. खूप किरकोळ गोष्ट ही. आणि इथे सकाळी चप्पल आणल्यावर तिची गॅरंटी नसते. आणि मुलांना रिलेशनशिपमध्ये गॅरंटी हवी. हो ना, प्रेम आपण जपून किंवा प्लॅन करून नाही ना करू शकत, पण सेक्स तर आहे आपल्या कंट्रोलमध्ये. हे झालं लोकांचं. पण आमच्या स्नेहा मॅडमला काय वाटतं कळू शकेल का जरा? तुला असं का वाटतं की माझे विचार वेगळे असतील म्हणून? कमावून यार, आपण इतका वेळ सोबत घालवतो, मला इतकं तरी माहितीच असणार ना. तुम जरा हटके सोचते हो. मी जास्त विचारच नाही करत या गोष्टीचा. खरं तर जास्त इम्पॉर्टन्सच देत नाही. आणि कॉलेजमध्ये असताना मी 2-3 मुलांना डेट केले. एकत्र? सॉरी. हां, तर कॉलेजमध्ये असताना मी 2-3 मुलांना डेट केले आणि त्यातल्या एका मुलाशी मी जरा जवळ आले होते. अँड ही वॉज माय बॉयफ्रेंड. मग तेव्हा नाही वाटलं की आपण खूप लवकर करतोय किंवा आत्ता नको? सेक्स हा ठरवून केला जातो, पण त्याआधी ना तो हिट ऑफ द मुमेंट असतो. आणि लवकरचं म्हणत असशील तर नाही वाटलं. मगाशी तूच म्हणालास ना, सकाळी आणलेल्या चप्पलची गॅरंटी नसते आणि मुलांना इथे रिलेशनशिपची गॅरंटी हवी आहे. तसंच आहे हे. हो, बरोबर आहे. काय मग योगेश, जाणार ना डेटवर? तिने विचारलं तर कॅज्युअल हुकअपला? नाही ग, आता तरी सध्या तसा काही विचार नाहीये. आणि तरी पण मी तुझ्यावर रागावले. हां, का? काय झालं? तू मला सांगितलं का नाही तू डेट्सवर गेला होतास ते? ते तुझ्या अजून लक्षात आहे? काय? काही नाही. चहा घ्या आता. गार तर पडलायच, पण त्यात एक माशी पण पडली. थांब दादा, 2 चहा द्या. बर, आता काय सायकोलॉजीची PhD माझ्यावरच करणार आहेस? एकदम बरोबर, तुझ्यावरच PhD करायची आहे मला. कटाळेस.